ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय। परंतु सिमेंटच्या पावडरच्या धुलीकणांमुळे लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा, श्वासोच्छवासाच्या समस्यांसह इतर आजारांचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांमधून संताप व्यक्त होऊ लागला असून हा प्रकल्प भरवस्तीतून हटवण्यासाठी रहिवाशांनी नुकतंच निषेध आंदोलन केले। घोडबंदर येथील कासरडोली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे। 30 पेक्षा जास्त इथे इमारती असून त्या ठिकाणी 8,000हून अधिक रहिवासी राहतात। या परिसरात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत। या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय। ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे। या मार्गाच्या कामासाठी हा RMC प्रकल्प उभारण्यात आलाय। या प्रकल्पाच्या कामामुळे परिसरात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। RMC प्रकल्पातून सिमेंट पावडरचे धुलीकण बाहेर पडणार असून त्याचा त्रास नागरिकांना होईल। लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झालाय। हावरे सिटी गृहसंकुल परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे। यामुळे निसर्गाच्या कुशीत सदनिका घेणाऱ्या नागरिकांना आता RMC प्रकल्पाच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय। तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होते। यामुळे प्रकल्पाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कासरडोली येथील हावरे सिटी आणि त्या शेजारील नागरी वस्तीजवळ सुरू असलेल्या RMC प्लांटमुळे स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या कारणानं काल आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्षात त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हे प्लांटचं काम बंद केले। हा प्लांट नागरी वस्तीच्या किमान 5 किलोमीटर दूर अंतरावर तरी स्थलांतरित करावा अशा सूचना देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून त्यांनी मुक्तता केली आहे। लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे। या 4 जागांमध्ये 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे। मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत आहे। अशातच कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी ठाण्यात अनेक मतदार दाखल होत आहेत। याकरिता ठाण्यात 50 वर्षांपूर्वी ग्रॅज्युएट झालेल्या एका ज्येष्ठ महिलेनं पदवीधर निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। या ज्येष्ठ महिलेचं नाव सुप्रिया पेठे असं असून त्यांचं वय 76 वर्ष आहे। त्यांनी देखील पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आपल्या मोलाचा सहभाग दर्शवलाय। यावेळी त्यांनी फक्त मतदान केलं नाही तर तरुणांनी आमच्याकडे बघून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील केले। यासोबतच जास्तीत जास्त काम या कोकण विभागीय पदवीधर आमदारांनी करावी अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। आज पदवीधर मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? किती मतदान आहे, काय तुमचं वय? माझं वय आहे 76, आता पूर्ण होतील 76 आणि पदवीधर मतदारसंघाचं जे आजचं मतदान आहे त्याला उत्साहाने एवढी लोक जमले ते बघून आनंद होतो की अजूनही लोकांना जाणीव आहे की आपली काहीतरी सार्वजनिक कर्तव्य आहे आणि ती करण्यासाठी लोक उत्साहाने येत आहेत हे बघून बरं वाटतं। हातात काठी आणि कमरेत हातात काठी म्हणजे मला चालायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि कमरेत पट्टा म्हणजे माझं कमरेच्या हाडांचं दुखणं आहे। मुख्य म्हणजे खूप त्रास आहे मला मणक्याचा आणि कमरेच्या हाडांचा।
त्याच्यासाठी मला हे घालावंच लागतं, पण तरी पण आपण रोजची कामं करतोच ना आपली, मग ह्या गोष्टींना का आपण नाकारायचं? हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी मुद्दाम मुलाला सांगितलं मी पण येणार आहे. ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावर रुजू झाल्यानंतर सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा केली आहे. 2019 साली कारंडे सेवानिवृत्त झाले. 4 वर्ष 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत. कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी न दिल्यास कुटुंबियांसमवेत आत्मदहन करू असा इशारा दिलाय. 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचे आणि सेवानिवृत्तीनंतरची देयकं, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैयक्तिक भत्ता, 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावे अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयकं मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलं. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. मागील काळात थकीत देयकं न मिळाल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशाराच कर्मचाऱ्यांनी दिलाय. तर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना, पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या, त्याचं सामान घेऊन टाकलं, मग त्याच्या कसं त्याचे बिलं त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं. पण आम्ही वाऱ्यावर होतो ना, आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार? आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा, बाबा आपलेच मुख्यमंत्री, आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर त्यांनी आमच्यासमोर 2-3दा आम्ही कसं आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो, तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला, आयुक्तांशी बोलणं केलं, नाही ते माझ्याकडे परिवहन कर्मचारी आले, त्यांची काय जी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना, कशाला हे थांबवताय? तर त्यांनी सांगितलं निधीचा. तर ते म्हणे ठीक आहे, जे काय निधी लागत असेल तर मला तसं कळवा, निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणी देऊन टाकू. एवढं आमच्या समोर झालं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी मुद्दाम परत सौरवराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं? नाही मी ते मुख्यमंत्रीजी बोलले, पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही, त्यामुळे मी काय पुढच्या हालचाल करू शकत नाही. जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल. सध्या मी तुम्हाला 1 करोड देतोय ना, त्या 1 करोड मध्ये समाज आवलं. 1 करोडने काय होतं? दर महिन्याला तुम्ही 4-5 हजार देता, त्या हिशोबाने आम्ही जर 30 वर्ष जगलो तर कुठे आमचे 15 लाख आम्हाला भेटतील? पण तेवढ्यासाठी एवढं. आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणी आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे. कारण कोर्टात बी तुम्ही गेलं तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही तिकडे तुमची जमीन विका, गाड्या विका, नाही तर तुमची बिल्डिंग विका, पण कर्मचाऱ्याची देणी द्या, असं कोर्टाचा अधिकार न्याय असतो. पण हे लोक त्याला पण फाट्यावर मारतात, असा अधिकार. आता कसं अधिवेशन चालू होतं तर आमचा विचार झाला की आजच्या आज पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि नौबड बोर्डिंग पद्धतीने आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहोत सर्व. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 124 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे. भाजपकडून 2 वेळा आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्यासमोर काँग्रेसचे रमेश कीर हे उमेदवार आहेत. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 2,23,225 मतदार असून यामध्ये सर्वाधिक 98,860 मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. यामध्ये 42,478 स्त्री मतदार तर 56,371 पुरुष मतदार आणि 11 तृतीयपंथीय मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 124 मतदान केंद्र आहेत. भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांनी मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. आज पाऊस आहे परंतु तरी देखील मतदारांनी मतदान करावं. सातत्यानं 12 वर्ष आपण काम केलं असून त्यांचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधक खोटे आरोप करत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल असं विरोधक करत आहेत. त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की आपण निश्चित हॅट्रिक करणार. पदवीधरांशी आपला संवाद झाल्यामुळे आपल्यावर त्यांचा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आम्हाला महायुती म्हणून पाठिंबा दिलाय. ताकदीनं महायुती म्हणून सर्वच पक्षांनी काम केले. त्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय मिळेल. सर्व मतदारांना आपण विनंती करतो की सर्वांनी मतदान करावं असं आवाहन डावखरे यांनी केले. ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आमदार संजय केळकर यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यश हे चांगल्या पद्धतीने माझं होईल असा मला विश्वास आहे. कारण 5 जिल्ह्यांमध्ये फार चांगला प्रतिसाद मतदारांनी दिलाय. संस्था टू संस्था भेटी असतील, त्याचबरोबर संघटनात्मक बैठकींच्या माध्यमाने असेल, थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधरांशी जो संपर्क साधलाय, मतदारांशी जो संपर्क साधलाय, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा जो प्रतिसाद भेटतोय, त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीचं यश भेटेल असा विश्वास आहे. मनसेने पाठिंबा दिला का वाटतं? मनसेची पाहिजे तशी मतं मिळणार का? नाही, निश्चितपणे मनसे माननीय राजसाहेब ठाकरे असतील, मनसेच्या माध्यमाने, त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमाने, माननीय अजितदादांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीत संघटनात्मक काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय ताकदीने खाली उतरलेला आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेत आहे. लोकसभेत जसा फटका बसला होता महायुतीला, तसं या नाही, निश्चितपणे मी मगाशी आपल्याला सांगितलं की कोकणामध्ये जो महायुतीच्या कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा होईल खरं तर मी मानतो. सर, पदवीधर मतदार कुठेतरी कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. काय आव्हान असं नाही, आपल्या माध्यमाने मी सर्व पदवीधर मतदारांना हेच आवाहन करीन की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं अशी विनंती.